सकाळी बातमी जेव्हा मला माहित पडलं, सहजासहजी काही विश्वास कोणावर होत नाही. मग चॅनल उघडलं मी आणि त्या चॅनल मध्ये तेच चालत होतं की अजित दादा हे आता राहिले नाही, प्लेन मध्ये त्यांचा क्रॅश झाला आणि ते आपल्याला सर्वांना सोडून दिले. एकदम शॉकिंग न्यूज होती. मी कित्येक वर्ष आमदार होतो आणि अजित दादासोबत काम करण्याचा मला योग आलेला आहे. सर्वात जास्त बजेट पेश करण्याचा रेकॉर्ड त्यांच्यावर आहे. सर्वात जास्त उपमुख्यमंत्री राहण्याचा त्यांचा रेकॉर्ड होत आणि ते कधी कधी मजाक मध्ये म्हणायचे की मी बघ उपमुख्यमंत्री राहणारच का, कधी मुख्यमंत्री तर झाला पाहिजे असं बोलायचे नेहमी ते. आज ते सर्व मला आठवण येऊ लागले त्यांची. अजित पवार जेवढे म्हणजे शिस्तप्रिय होते आणि थोडे कडक स्वभावाचे ते. भले बाहेरून ते कडक होते पण आतून ते एकदम नरान चांगला माणूस होते. आणि अजितदादाने ज्या ज्या लोकांना प्रेम केलं ते लोक एवढं चांगले डेव्हलप झाले ते मी इथं बोलू शकत नाही. पण अजित पवारचे जाणे म्हणजे हे फार मोठा दुःख महाराष्ट्राला फसलेला आहे. आणि मी ईश्वर शरणी प्रार्थना करतो की त्यांच्या परिवाराच्या दुःखद संकटाला त्याच्या सवरण्याची ताकद त्याने दे. या दुःखामुळे फक्त पवार परिवार नाही, महाराष्ट्राचा प्रत्येक घरचा माणूस स्वतः आज घेत आहे. सांगताना फार वेदना होते की त्यांच्याबद्दल ते आम्हाला एवढा कमी वयात सोडून गेले, ते माझ्याकडे काही शब्द उरलेले नाही. त्याने हेच श्रद्धांजली देतो. जिंदगी भर दुश्नाम ही दुश्नाम मिले हैं, जिंदगी भर दुश्नाम ही दुश्नाम मिले हैं, बाद मेरे वो पैगाम वफा लाए हैं. ही श्रद्धांजली मी देतो त्यांना.